निखिल इतका मोठ्या मनाचा माणूस आहे. घेतली निखिलनी मावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. काय झालं? नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे जी तुम्हाला ऑलरेडी थंबनेलवरनं कळाली असेल. तर येस, सखीचं मस्त ॲडमिशन झालं आहे काल शाळेत आणि आज आम्ही चाललो आहे तिचा युनिफॉर्म वगैरे घ्यायला, म्हणूनच मी आवरलं आहे. तसं तिला स्कूलमध्ये टाकायचं की नाही खूप अशी धाकधूक होती. म्हणजे माझं तरी बऱ्यापैकी फिक्स होतं. मध्ये ते वर्क फ्रॉम होमचं चालू होतं म्हणून असं वर्क फ्रॉम होमचं ते निघालं होतं आणि मध्ये मोदीजींनी सांगितलं, म्हटलं शाळा पण होतात काय, म्हणून माझं थोडं मागे पुढे चालू होतं. आणि निखिलचं तर आधीपासून असं होतं की नको घालायला, लहान आहे ती अजून. असं करता करता आम्ही सगळ्यात लास्ट पॅरेंट आहे आमच्या ग्रुपमध्ये. तर सगळ्यांशी चर्चा करून वगैरे सगळं बघून वगैरे फायनली डिसाईड केलं. काल जाऊन शाळा तर आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो. काल 2 शॉर्टलिस्ट केला तर त्यापैकी काल एका शाळेत जाऊन छान ॲडमिशन घेतलं आहे. आता युनिफॉर्म घ्यायला चाललो आहे. 10 जूनपासून सखीची शाळा आहे आणि तिच्यासोबत माझीही शाळा सुरू होणार आहे, कारण रुटीनच आता तसं लागणार आहे. लवकर शाळा आहे तिची, त्याच्यामुळे सगळं पटपट छान छान सुरू होणार आहे. तर म्हटलं चला तुम्हालाही अपडेट देऊया. तुम्हीही मला बऱ्याच कमेंट्समध्ये विचारत होते की सखीच्या शाळेचं काय झालं. तर निखिलचं नाही असं होतं की ती लहान आहे अजून, ती घरात येईल. पण माझं असं होतं की मी तिला काही ABCD किंवा 1-2 शिकवायला शाळेत नाही घालत आहे. हे ते जेव्हा ती सगळ्यांमध्ये मिसळेल, टिफिन कसा खायचा, मुलांमध्ये कसं बसायचं, जस्ट थोडी सोशलाईज होतात अजून मुलं, म्हणून माझं असं होतं की नाही यार मला तिला घालायचं आहे. आणि माझ्याकडे गौरीचा एक्सपिरियन्स पण होता आणि निखिल पण त्याच्या जागी बरोबर होता की नको ती लहान आहे. पण मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांचा सिलेबस वगैरे पण बघितला, तर तिथे त्यांना अभ्यास नाहीच आहे आत्ता. तर म्हटलं ठीक आहे चला यार 2 तास ती पण बाहेर जाईल, रमेल. असं पण मी तिला खूप जास्त खाली खेळायला पण देत नाही संध्याकाळी, कारण दुपारपर्यंत ऊन असतं 4-5 वाजेपर्यंत आणि 6 वाजता सगळी मुलं खाली येतात आणि एका ग्राउंडवर जवळजवळ इतकी मुलं असतात ती कन्फ्यूज होऊन जातात. आणि सगळे मोठे मुलं क्रिकेट खेळतात, कोण काय खेळतं की पुन्हा उगाच असं वाटतं की नको लागायला वगैरे. त्याच्यामुळे तिला खूप जास्त नेत नाही, आठवड्यातनं 2-3दाच खाली नेते. तर अशी ती मुलांमध्ये वगैरे पण जाईल. घरात मात्र ती खूप खेळते, पोर्ट्समध्ये पण ती खेळते आणि शेजारच्या दीदीकडे जाऊन पण आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. दीदी पण सेम स्कूलला आहे, तर बरं होईल थोडं. अशा याने 10 जूनपासून माझ्या सखीची शाळा आहे आणि आत्तापर्यंत तरी मी तिला गुंगून ठेवायची असं की नाही फोन नाही बघायचा, आणि ती नाही बघत. तिला अजूनही फोनचे फीचर्स काय किंवा फोन कसं ऑपरेट करायचं माहीत नाही. सुदैवाने आत्तापर्यंत ते मी पाळलं आहे, पुढेही मला ते पाळायचं होतं, म्हणून तिला कुठेतरी एंगेज करणं पण खूप गरजेचं होतं. TV आम्ही छान बघतो, TVचे बटणं पण आम्हाला कळायला लागले, बट फोन आम्हाला अजिबात कळत नाही. आता तो किती दिवस कळणार नाही हे मी नाही सांगू शकत, कारण आजकालची मुलं खूप डेंजर आहे. बट आत्तापर्यंत तरी तिला असं फोनचं वेड वगैरे नाही किंवा फोन काय तिला माहीतच नाही आहे. तर तिथे गेल्यानंतर ती अजून गोष्टी शिकेल. तिथे मी त्यांचा पोर्शन बघितला, सिलेबस बघितला, खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. तर मी निखिलला कन्व्हिन्स केलं आणि फायनली ॲडमिशन झालं आहे. आणि जे नाही घालत मुलांना 2-2.5 वर्षाच्या शाळेत ते पण ओके. प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलासाठी काहीतरी छान चूज करतं. आम्ही हा डिसिजन घेतला आहे आणि आता बघू तिच्यात काय काय चेंजेस होतात, चांगले होतात की वाईट होतात. जे काही होईल सगळ्याच्या शाळेचा पहिला दिवस कसं राहील ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, सो स्टे ट्यून. तर आम्ही जाऊन आलो सखीच्या स्कूलमधनं. तिथे एक वेगळीच फिलिंग होती, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते. पण त्याआधी आज सकाळी खूप घाई नाश्ता झाला होता. आज फार लवकर उठले होते मी. आज खूप वेगवेगळे शूट्स होते. एक शूट तर असं होतं जे माझ्या कम्फर्टच्या खूप बाहेर होतं, बट म्हटलं करायचं स्वतःला पुश आणि मी ते ट्राय केलं. त्यामुळे खूप लवकर उठलेली होती. आज 2 शूट आवरलेत, अजून एक बाकी आहे. त्यामुळे नाश्ता झाला होता. स्वयंपाकाला मला वेळच नाही मिळाला. निखिलला असं काही खायचं नव्हतं, त्यामुळे मी आज खानावळीतून पार्सल आणलं येत आहेत. आणि खूप दिवसांनी होते. मला मोठ्या हॉटेलचं जेवण आवडत नाही, राहायला मला मोठ्या हॉटेलमध्ये आवडतं लॅविश, पण जेवण मला खानावळीतलंच लागतं. आणि आज त्यांच्याकडे मसूर, सोयाबीनची भाजी, मसाले भात आणि माझ्या मस्त त्या जेव्हा मी पर्सिस्टंटला होती जॉबला तेव्हाच्या कॉलेज लाईफनंतर जेव्हा पुण्यात राहायला आलो ती सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. खूप दिवसांनी असं कुठून तरी मेस किंवा खानावळीतून आणून खाते, नाही तर आम्ही तिकडे जात असतो. काय नाव रे निखिल, आपण डेक्कनला जातो ते सोहम. कडक जेवण महाराष्ट्रीयन, तिथे पण असंच मिळतं. पण बऱ्याच दिवसाचं तिकडे गेलो नाही आहे. आज मस्त वाटतं, मी तुम्हाला ताट पण दाखवते. हे बघा, सोयाबीनची भाजी आहे, मसूर आहे, रायता आहे, तिकडे पोळी आहे. पोळ्या त्यांच्या वाईट असतात पण ठीक आहे. आणि तिकडे पसारा पण बघा आमचा. आणि सखीला पण जेवायचं आहे. सखीचं प्रॉपर भरलेलं आहे. सखीचं प्रॉपर जेवण वगैरे करून दिलं आहे मी. पण मम्माच्या ताटात मध्ये मध्ये नाही केलं तर ती सखी कसली काय भेटू ते.
माहीत नाही, आम्हाला दही ताक रायता इतक्या गोष्टी आवडतात. अगं बाई, असं खातात का? कट टू संध्याकाळ. आणि संध्याकाळ काय, रात्र 8-8:30 झालेत आता. आणि आज मी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे ते म्हणजे सखीचं वॉर्डरोब जे आहे ते ऑर्गनाईज केलं आहे. महिन्यातून हे काम म्हणजे इतका मोठा टास्क असतो माझ्यासाठी की माहीत नाही. आणि हे 2-3 दिवसात पुन्हा खालीवर होऊन जातं. जेव्हा निखिल त्याचे कपडे घ्यायला येतो, मी कितीही सॉर्ट करून ठेवलं तरी ते नंतर असंच होऊन जातं. बट स्टील मला हे सगळं मोठं काम करता आलं. आज मी हा बेडरूम घेतला होता डीप क्लीन करायला, कारण माझ्या अंगात सध्या ते भूत घुसत असतं डीप क्लिनिंगचं. तर कारण आज संध्याकाळचा सगळा स्वयंपाक निखिलकडे होता. फ्रायडे, त्याच्यामुळे नॉनव्हेज होतं. त्या दोघांना मटण होतं. त्याने मटण खिचडी केली होती का रे, काय होतं ते, मटन पुलाव केला होता. सखीसाठी सूप भात केला होता. सगळंच त्याने केलं होतं, माझं काही नव्हतं. मला पण त्याने मस्त सँडविच करून दिलेलं होतं. त्याच्यामुळे मला पण असं म्हणजे आज पहिल्यांदाच झालं की निखिल किचनमध्ये काम करतोय आणि तनु मला मीठ कुठे हळद कुठे असं काहीच विचारलेलं नाही आहे. त्यामुळे मी निवांत माझं काम केलं आहे. हे आणि माझं हे आवरणं, ड्रेसिंग टेबल आवरणं, दोघं कामं झालेले आहेत. सोबतच व्हॅक्यूम क्लिनरने मी पूर्ण रूम पण क्लीन केला आहे. ठरवलं होतं की शूट करेल मी ते सगळं, बट असं झालं होतं ना मला तो पसारा बघून की मी कधी आवरते कधी सगळं लाईनशीर लावते, तर कसं लावलं ते दाखवते. हे बघा, वरतून खालपर्यंत असे मॅडमचे बाहेर जायचे आणि घरात घालायचे असं जे काही आहेत ते कपडे असे ऑर्गनाईज केलेत. या व्यतिरिक्त आमचे जे काही कपडे आहेत जे काही फंक्शनल कपडे ते मी बॅगमध्ये पॅक करून ठेवले. आणि थोडेफार जे नवीन आहे जे तिला मोठे होत आहेत ते बॅग ॲक्च्युली हे काढायचं अजून एक रिझन होतं की आम्हाला लग्न आहे आता 2 आठवड्यांनी. तर मग मला तिचे ड्रेस पण बघायचे होते की कोणते जवळचं लग्न आहे, त्याच्यामुळे तिला कोणत्या घागरा घालता येईल, काय करता येईल. तर मी तुम्हाला तिचं पण कलेक्शन दाखवते. गोड आहे, तुम्ही बघितलं ऑलरेडी, सगळं जुनंच आहे. 1-2 नवीन मागवायचं आहे, पण त्याचा कधी मागवते माहीत नाही. म्हणजे मी जाऊन घेईल आणि माझं ड्रेसिंग टेबल पण दाखवते. तर वरती या कप्प्यात सगळं सखीचं सामान ठेवलं आहे. तिचे मागे औषध आहे, पुढे तिचं जे काही आहे बॉडी लोशन वगैरे ते, आणि इकडे तिचंच वरती हेअर क्लिप्स आहे, याच्यात हेअर बेल्ट्स आहे, याच्यात पण हेअर बेल्ट्स आहे, काही मागे लावलेले आहेत. इथे रोजच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहे, हे टिकल्या क्लिप जे सखीचे लागत राहतं. आणि ते ब्रशेस ते बॉक्स ठेवायला मला खाली जागा नव्हती म्हणून इथे ठेवलं आहे. एल्स इथे असं पण गॉगल्स वगैरे जे काही मला वरच्यावर ठेवता येईल ते. इथे सगळा मेकअप ठेवला आहे, त्याच्या खाली सगळी ज्वेलरी आहे आणि त्याच्या खाली सगळे प्रमोशनल प्रोडक्ट आहेत. आणि ट्रस्ट मी, हे सगळं आवडण्यात माझे जवळजवळ 2-3 तास कसे गेले मला काहीच कळलं नाही आहे. बट आवरल्यानंतर मनाला काहीतरी वेगळाच आनंद मिळतो. जेव्हा सखीच्या आधी आम्ही दोघं PGमध्ये राहायचो, आमच्या घरात इतका पसारा असायचा, म्हणजे वरवरचा पसारा, हा आलं का हे इथेच टाका तिथेच टाका, काय आज जेवायचं आहे चला बाहेर, अशा गोष्टी होत्या. बट सखी आल्यापासून बऱ्याच गोष्टी रुळावर आल्या आहे. आणि इकडे पण स्किन केअर ठेवलं आहे डेलीचं. हे ॲक्च्युली मला परत काढून इकडे ठेवावं लागतं, कारण सखीला आजकाल असं वाटतं ना की काय लावू आणि काय नाही. तिला बॉडी लोशनचं काहीतरी वेगळंच क्रेज सुरू झालं आहे सध्या. कोणतंही बॉडी लोशन घेते, पण ठीक आहे, ते पण आत ठेवते. बऱ्यापैकी घाम आला आहे. आता बघूयात काय प्लॅनिंग आहे पुढचं. जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. सखी मात्र TV पाहण्यात इतकी गुंग आहे. काय बेटू, गाणं बदलायचं असेल, गाणं बदलू ना. पण हा TV बघून आम्हाला ब्रश करायचं, सुसूला जायचं, व्यायाम करायचा, अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. सो संध्याकाळचा आमचा हा वेळ खूप मस्त जातो. जस्ट आत्ता ते काम संपवलं आहे जे मला अजिबात आवडत नाही, बट ते केल्याशिवाय कोणत्याच बाईची सुटका नाही. आज पूर्ण ब्लॉग अशा गप्पा मारतच चालू आहे, कारण झालं आहे असं की सखीला पण थोडा त्रास होतो, त्याच्यामुळे तिला पण खूप जास्ताने दाखवता येते. तर ॲक्च्युली झालं असं ना, 3-4 दिवसापूर्वी मी आईशी गप्पा मारत होती आणि आईला बोलता बोलता काय विषय चालू होता रे आमचा, असंच काहीतरी विषय चालू होता. मी आईला म्हटलं, अगं वर्ष झालं सखीला मी एका औषधाची बाटली नाही घेतली. म्हटलं सखी प्रॉपर निरोगी आहे. आई पण मला तिकडनं बोलली, असं काही मला सांगू नको, पोरीला दृष्ट होती. इकडं निखिलनी पण माझ्या डोळे वटारले. म्हटलं असं काही नसतं. कट टू त्या दिवशीची संध्याकाळ. सखीला जे लूज मोशन सुरू झालेत ते मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे. म्हणजे मी बोलायला आणि ती काय कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. पण माझ्या आईचं म्हणणं आहे की तू बोलली म्हणूनच लेकीला असं झालं आहे, आणि तिच्या पप्पाचं पण सेम असं काहीतरी म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग तिला एकच दिवस पहिली रात्र जेव्हा तिला खूप त्रास होता ना, तेव्हा तिने निखिलला बेडवरनं हाकलून दिलं होतं की मला मम्मा पाहिजे. बस तेवढी रात्र काय तिला मम्मा लागली. कट टू आता पुन्हा पप्पा. त्याच्यामुळे त्या दोघांना जास्त घेता येत नाही. मी सखीची रिॲक्शन दाखवत थांबा तुम्हाला, सखीचं काय चालू आहे आत्ता.
हे बघा आमचं, हे बघा पप्पा आणि सखीचे उद्योग बघा. हळू. हळू. ती घसरगुंडी खेळते राजा. सखी तुला बरं नाहीये ना बेटा? डॉक्टरकडे जायचं ना औषध घ्यायला? अगं जाऊ ना. काय झालं? पार्सल आलं सखीची घाई. ओटीपी का देते 1 मिनिट. तर आलंय सखीचं काय पार्सल यायचं होतं ते, आणि ती मस्त मजा करते. आमचा आजचा प्लॅन होता, आम्हाला बाहेर जायचं होतं. निखिल आम्हाला बाहेर घेऊन जाणार होता रात्री आज चक्कर मारायला, पण आता तोच जरा कामावरून नरमला का रे तू? आज स्वयंपाक केला म्हणून नरमला का थोडा? निखिलला ब्लॉगमध्ये घेऊ जमाना झाला आपला दादा ब्लॉगमध्ये नाही आहे, म्हणजे तुमचा दादा. तुला थोडं गोरं करते थांब, लाईट लावले मी. बघितला केवढा कलर शेम करतो मला बिचारी. मी किती चांगली बायको भेटली निख्या तुला. निखिल तुला सॉरी, बघितला ना चुकून निघाला रे, चुकून निघाला. प्रेम आहे प्रेम, आणि आमच्या प्रेमाला आता 7 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने निखिल मला काहीतरी गिफ्ट घेऊन देणार आहे. काय देऊ शकतो निखिल मला ते तुम्ही मला खाली कमेंट मध्ये सांगा. माझं प्रेमच नाही, मी दुनियातला सगळ्यात हलकट माणूस आहे. मला काहीच कळत नाही, मी दुनियातला सगळ्यात अनरोमॅन्टिक माणूस आहे. माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे, मी एकदम साधा सुद्धा माणूस आहे. माझ्या मागं पोरीचं लग्न आहे, माझ्या पोरीचं आता शिक्षण आहे, बऱ्याच गोष्टी आहे माझ्याकडे. तिची हाऊस तरीही तो मला काहीतरी घेऊन देणार आहे. काय ते तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये अजिबात मिस करू नका, कारण निखिल इतका मोठ्या मनाचा माणूस आहे. त्याच्या एवढं मोठं मन कोणाचंच नाहीये या बाबतीत. मी जे घेऊन देईल त्याच्या 5 पटीने तुला मला घेऊन द्यावा लागेल. एवढं मोठं मन माझं नाहीये, मी तर कंजाड आहे अशी. असं याच्यात क्लिअर झालं ना. आमच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण होणार आहे. काय बोलायचं तुला याबद्दल? काहीच नाही बोलायचं. मला सुट्टी घेतली निखिलनी. सॅल्यूट आहे मला पण. अरे निखिल मी कसले दिवस काढले रे स्टार्टिंगला? ते तर काय प्रत्येक गोष्टीला तिथे जायची काही गरज मी नाही. प्रत्येक गोष्टीला तिथे जाईल, आणि तेव्हाच निघून गेली असती तर एवढं चांगलं नाही बोलायचं. किती वाईट आहेस तू चांदोरे. तेवढं पॉसिबल आहे तेवढं. यासाठी तुम्हाला दादा ब्लॉग मध्ये लागतो की दादा माझी खेचतो. जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. आता खरं खरं बोल. बस बोलतोय मी. मी काय बोलू आता, जाऊ दे. चांगले वर्ष गेले माझे, मी पण बऱ्यापैकी सहन केलं काय करायचं ते. अरे मी सांगतो ना, मी चांगलं बोलतोय, तुला सुचत नाही म्हणजे विचार कर. अरे पण तुझं किती खोट आहे. तू सुचून पण माझ्याबद्दल वाईटच बोलतोय. वाईट नाही, मी चांगलं बोललो. तू काय बोललास मगाशी? मी काय म्हटलं, मी एवढे पैसे खर्च नाही करू शकत असं बोललो मी त्यांना. बाकी मी प्रेमाबद्दल बाकी पण बरंच काही बोललाय. नाही, माझ्या मागे पोरी ती आता तिचं शिक्षण आहे. पोरीच्या मग चला, हॅलो? त्याचा कॉल आहे, तो त्याचं काय ते करत बसेल. आमची 8 जूनला अॅनिव्हर्सरी आहे, त्यानिमित्ताने निखिलने सुट्टी घेतली न सांगता. मला तर झालं की निखिल तू आणि सुट्टी, तो जनरली घेत नाही. साडी मात्र मी त्याच्याकडनं घेणार आहे, कारण बर्थडेला सोनं आणि अॅनिव्हर्सरीला साडी असं काय माझं ते सूत्र आहे. पण आता ते कसं जमतं ते बघूयात. मला घ्यायची, आता घेते का नंतर घेते माहीत नाही. आत्ता घेतली तर लग्नाला काम येईल, तर बघूयात. तसं करतो तसं करतो आम्ही डिसाईड. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. आय नो खूप छोटा झाला आहे, बट येस सखीला खूप जास्त दाखवता नाही आलं. बट तिची खरंच तब्येत बरी नव्हती, ती तेवढी हे पण नव्हती की मी तिला दाखवेल, म्हणून नाही दाखवता आलं. बट पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तिची एनर्जी बघा. आणि याच्यानंतर तर आम्ही स्कूलला जाणार आहे, त्याच्यामुळे आम्ही तेव्हा काय काय करू हेही तुमच्यासोबत शेअर करू. सो आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता आहे, तर तेवढं देऊन जा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि हाईप करायला तर त्याहूनही जास्त विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये सोमवारी. चला, तोपर्यंत बाय.